लोकसभा निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरला तो संविधानामधील बदल। या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपनेही असा आरोप केला की महाविकास आघाडीकडून संविधान बदलाचं एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं, त्यामुळं आम्हाला याचा फटका बसला। याच अनुषंगाने आता परत काँग्रेसकडून राज्यामध्ये 1,00,000 संविधानाच्या प्रती ज्या आहेत त्या वाटप केल्या जाणार आहेत, कारण भाजपनं संविधानाचे न्याय मंदिर उभारण्याचा संकल्प केलाय। त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्रामध्ये 1,00,000 संविधानाच्या प्रती काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाकडून केल्या जातात। आपल्यासोबत या विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हात्यामीर आहेत। काय उद्देश आहे तुमचा या 1,00,000 संविधानाच्या प्रती वाटण्यामध्ये? आमच्या भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांनी ज्यावेळेस भारतामध्ये काढली आहे आणि ती यात्रा आपल्या महाराष्ट्रामध्ये आली होती, महाराष्ट्रात नांदेड, हिंगोली, बुलढाणा, तर आम्ही बुलढाणा येथे ही 1,00,000 संविधानाचा वाटपाचा संकल्प राहुलजी गांधी यांच्या हस्ते सुरू केला होता आणि ते आम्ही 3 वर्षे महाराष्ट्रामध्ये हर जिल्ह्यामध्ये आमचा या संविधान वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे। मला इथं सांगायचं आहे की आम्ही नेरेटिव्ह सेट केलेलं नाही। हे सर्व भाजपचे जे 4 खासदार बोलले होते की आम्हाला 400 पार ह्याच्यासाठी पाहिजे की संविधान बदलण्याचं आहे, आणि ते अमरावतीच्या खासदार त्यावेळेच्या होत्या, कर्नाटकच्या होते, असे सर्व खासदार सांगत होते की आम्हाला 400 पार आम्हाला संविधान बदलण्यासाठी पाहिजे। तर हे काही संविधान भवन वगैरे असं बांधू शकत नाहीत। तर मग हे नॅरेटिव्ह कोणी सेट केलं? भाजपनं तर थेट आरोप केला तुमच्यावर की काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने हे नॅरेटिव्ह सेट केलं की संविधानात बदल होणार आहे, आम्ही तर कुठेही बदल करणार नाही। बघा तुम्ही पहा, ज्यावेळेस आपली जी संसद आहे, आपली आहे सर्वोच्च न्यायालय म्हणून सर्वोच्च ठिकाण म्हणतो आपण, ती संसदेची बिल्डिंगचं उद्घाटन राष्ट्रपतीच्या मोदयाच्या हस्ते व्हायला पाहिजे होतं, पण हे सरकारचे जे आहेत नरेंद्र मोदी, त्यांनी साधू संत आणून त्या इमारतीचं उद्घाटन केलं। तिथं राष्ट्रपती हाताने करायला पाहिजे, तिथं संसद आहे, देशाची घटना तिथं चालणार, तिथं कायदा तयार होते, त्या संदेशाचं थोडंच ते मंदिर संस्थेचं कायद्याचं मंदिर आहे तिथं, तर त्यांच्या हस्ते व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही। दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये जे राष्ट्रीय स्मारक आहे इंदू मिलच्या जागेवरचं बाबासाहेब आंबेडकरांचं, ती पूर्ण झालेलं नाही। त्यानंतर तुम्हाला मी सांगतो संविधानामध्ये काही त्यांनी बदल केले, समता वगैरे अशा शब्दाचा, त्यानंतर सिंह जे होता त्याच्यात चेंजेस केला होता, आणि ही समजे ED CBI जिथे इन्कम टॅक्सच्या झाडी वगैरे जिथं आपण पाहिजे असतात, हे सर्व पाहता जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकार फोडाफोडीचे झाले, ते सर्व पाहता ह्या महाराष्ट्रातील भारताच्या जनतेनं नेरेटिव्ह सेट केलं की हे जर सत्तेमध्ये राहिले तर संविधानाला काही बी करू शकतात, मनमानी कारभार करू शकतात, म्हणून त्यांनी संविधान वाचवण्यासाठी ह्या सरकारला हद्दपार करण्यासाठी हे मतदान केलेलं आहे। प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आहेत, लोकसभेला ते सोबत आले नाहीत काही जागांमुळे, विधानसभेला काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा आहे का प्रयत्न की त्यांनी सोबत यावं म्हणून? कारण ते आता OBC जनजागरण यात्रा महाराष्ट्रात काढली त्यांनी। प्रकाश आंबेडकर हे आमचे नेते आहेत, श्रद्धेय आहेत, अजून बी जर ते आमच्याकडे आले तर हरकत नाही, आम्ही त्यांना सोबत घेऊ, पण जी त्यांनी OBC दलित आरक्षण यात्रा काढली, ती आरक्षण यात्रेपेक्षा महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल, बार्टी आहे, महात्मा फुले महामंडळ आहे, अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, चर्मकार उद्योग महामंडळ आहे, हे मागासवर्गाची जी आहे महामंडळ आहे, त्याला निधी नाही 10 वर्षापासून, कोणी अधिकाऱ्याची परमिशन नाही, कुठं शासकीय निधी दलित वस्तीचा तिथं अपूर्ण आहेत। त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल दीक्षाभूमीच्या पार्किंगचा विषय, जिथं बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आलेली तिथं पार्किंगचा विषय लोक भाजपच्या सरकारने करून तिथं दीक्षाभूमीची पार्किंगची बांधत आहेत। हे सर्व मुद्दे जर बाळासाहेबांनी घेऊन जर यात्रा काढली असती तर सर्व समाज त्यांच्यासोबत राहिला असता। OBC आणि मराठा बांधवांचे आपसात त्यांच्या आरक्षणासाठी भांडणं सुरू व्हायचं, पण बाबासाहेबांनी त्यावेळेस सर्व आरक्षणाचा विषय संविधानामध्ये लिहिलेला आहे, आणि संविधानाच्या माध्यमातून संविधानाच्या घटनेनुसार सर्वांना आपलं आपलं आरक्षण हक्क मिळणारच आहे। एकूणच बघायला गेलं तर जनतेनं हे नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे या महायुती सरकारला बदलण्याचं, असं सिद्धार्थ हात्यामीर यांनी सांगितलं। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।